7वी स्कॉलरशिप गणित या विषयामधला दशांश व व्यवहार्य अपूर्णांक हा जो टॉपिक आहे त्यावर आधारित नवनीत स्वाध्याय 8.1 मध्ये विचारलेले प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आता पाहू. सुरुवात पहिल्या प्रश्नापासून करू. हा पहिला प्रश्न 41.0812 मधून कोणती संख्या कमी केली असता 32.487 ही संख्या मिळेल. हे 4 पर्याय दिले. अशा पद्धतीचा जर प्रश्न आपल्याला विचारला असेल तर ज्या संख्येमधून आपल्याला ती वजा करायची आहे ती पहिल्यांदा लिहून घ्यायची, म्हणजे 41.0812 आणि कोणती संख्या मिळेल तर 32.487 ही संख्या याच्यातून वजा करायची. 32 दशांश खाली दशांश 487. आता इथं एक डिजिट शेवटचं कमी आहे त्याच्याऐवजी घ्यायचं 0 आणि ही वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर. 2 मधून 0 गेले 2, इथं 11तून 7 गेले 4, हातचा परत दिला 9 होतील. 18तून 9 गेले 9, पुन्हा हातचा परत दिला 10तून 5 गेले 5, दशांश खाली दशांश, इथं हातचा परत द्यायचा 11तून 3 गेले 8, हातचा परत 4 वजा 4 0. हे आपलं उत्तर 8.5942 हे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 1 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 135 गुणिले 122 बरोबर 16,470. तर 0.16470 भागिले 0.122 बरोबर किती? आता इथं हा जो गुणाकार दिलाय तो गुणाकार असा आहे 135 गुणिले 122 बरोबर 16,470. जर हे 122 आपण उजव्या बाजूला घेतले तर त्याचा अर्थ असा होतो की 135 बरोबर 16,470 छेद 122. आता प्रश्नात आपल्याला जे विचारले 0.16470 भागिले 0.122 बरोबर किती? मग आता इथं त्याच्यासाठी छेदातलं जर दशांश चिन्ह आपण काढून टाकलं तर 122 होतील आणि छेदातलं दशांश चिन्ह काढताना ते 3 डिजिटनं पुढे घेतले, त्यामुळे अंशामध्ये सुद्धा दशांश चिन्ह 3 घरानं पुढे जाईल, म्हणजे 1 6 4 नंतर दशांश चिन्ह आणि पुन्हा 7 0. आता 122 न 16,470 ला भाग घालवल्यानंतर 135 हे उत्तर मिळते, पण 122 ने इथं 16,470 ला भाग न घालवता 164.70 ला भाग घालवायचा आहे. म्हणजे इथं 135 हा जो भागाकार आहे त्याच्यामध्ये 164.70 मध्ये दशांश चिन्हानंतर 2 घर आहेत, त्यामुळे 135 मध्ये सुद्धा उजवीकडून 2 घरं सोडून दशांश चिन्ह द्यायचं, म्हणजे उत्तर येईल 1.35. याचा अर्थ आपलं उत्तर असेल 1.35, म्हणजेच 0.16470 ला 0.122 ने भागलं तर उत्तर येईल 1.35, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 15 लाख भागिले 0.000003 बरोबर आहे. तर यांची किंमत किती? मग इथं 15 वर एकूण 5 शून्य आहेत आणि छेदामध्ये दशांश चिन्हानंतर 1 2 3 4 5 6 डिजिट आहेत. ती डिजिट जर घालून टाकली आपण, म्हणजे फक्त 3 लिहिलं तर तेवढे झिरोज, म्हणजे 6 झिरोज अंशामध्ये वाढवायचे. 1 2 3 4 5 6. आता याचं उत्तर काढायला 3 याला भाग घालू, 3 5 15 आणि 5वर एकूण शून्य किती? 3 आणि 3 6 आणि 3 9 आणि 2 11. मग आता हीच संख्या 5 गुणिले, इथं 5वर एकूण शून्य किती आहेत? 11, त्यामुळे 10चा 11वा घात असं आपण लिहितो, कारण 10चा वर्ग म्हणजेच काय? 100. याचा अर्थ जितका घात असेल तेवढे शून्य आपण देतो. इथं 5वर 11 शून्य आहेत, त्यामुळे हेच आपण 5 गुणिले 10चा 11वा घात या स्वरूपात आपण लिहू शकतो. त्यामुळे एम ची किंमत असेल 5 गुणिले 10चा 11वा घात, जे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 3.0 अधिक 0.4 अधिक 0.56 छेद 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5 बरोबर किती? पहिल्यांदा अंशामध्ये या सर्व ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांची बेरीज करू, म्हणजे 3.0 अधिक 0.4 अधिक 0.56. दशांश खाली दशांश लिहायचं, इथं एक डिजिट एक्स्ट्रा आहे त्याच्याबद्दल वर 0 0 लिहू. तर या सर्वांची बेरीज 6 अधिक 0 अधिक 0 6, 4 आणि 5 9 आणि 3, 3.96 ही अंशाची बेरीज मिळेल. आणि छेदामध्ये 22 गुणिले 3 गुणिले 0.1 गुणिले 5 या सर्वांचा गुणाकार येईल 3.30. आता 3.96 ला 3.30 न भाग घालवायचा असेल तर दशांश चिन्ह पहिल्यांदा काढून टाकूया, म्हणजे अंशामध्ये 396 होतील आणि छेदामध्ये 330. आता इथे या दोन्ही संख्यांना 6 न भागवू, 6 पंचे 30, 3 शिल्लक राहतील 30 होतील, पुन्हा 6 पंचे 30,
इथं सुद्धा 636 3 शिल्लक राहील 636. 11 भाग जाईल 11×55 11 सक्क 66. 6/5 हे आपलं उत्तर येईल जे पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न 2.43 भागिले 0.9 अधिक 1.6 भागिले 0.04. मग 2.43 त्याच्याऐवजी जर 243 आपण लिहिलं तर याचा अर्थ होतो की दशांश चिन्ह आपण 2 डिजिटनं पुढे घेतले. दशांशानंतर एकच घर आहे, मग आणखी एक घराच्या ऐवजी लिहायचं 0. म्हणजे 2.43/0.9 म्हणजेच हे आपण असं लिहू शकतो 243/90 अधिक. दुसऱ्या अपूर्णांकामध्ये सुद्धा छेदामध्ये दशांशानंतर 2 डिजिट्स आहेत, ती 2 डिजिट्स पुढे घेऊया. म्हणजे दशांश चिन्ह 2 घरांनी पुढे घेऊ. मग अंशामध्ये सुद्धा तेच करायचं. आत्ता 1.6 आहे, फक्त 16 लिहिलं तर एकच घर पुढे जाईल, आणखी एक घर पुढे घालवायचं, त्याबद्दल घ्यायचा 1 0. आता 4 ने 160ला भाग घालवला तर 40चा भाग जाईल आणि 243ला 90 भाग घालवला तर इथं 2.7चा भाग जाईल अधिक 40. मग 40 अधिक 2.7 म्हणजेच यांची बेरीज येईल 42.7. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न 0.036/0.6 गुणिले 2.35/0.05 गुणिले 1/6. पुन्हा एकदा इथं अंशामध्ये दशांश चिन्ह 3 घरांनी पुढे ढकलू म्हणजे 36 होतील. छेदामध्ये सुद्धा तेवढीच घरं ढकलावी लागतील पुढं. मग एक घर पुढे ढकललं तर 6 मिळेल. आणखी 2 घरांनी पुढे डिजिट घ्यायचे, आपल्याला डेसिमल पॉईंट घ्यायचा आहे, त्याच्याबद्दल 2 0 लिहूया. गुणिले दुसऱ्या संख्येत 2.35च्या ऐवजी 235 घेतलं तर छेदामध्ये तिथं सुद्धा दशांश चिन्हानंतर 2 संख्या आहेत, 2 अंक आहेत, ती 2 घरं पुढे जातील म्हणजे 5 होतील. 5.0 म्हणजेच 5 गुणिले 1/6. आता इथं 6 न 36ला भाग जाईल 6×36. पुन्हा या 6 न 600ला भाग जाईल 100चा. 5 न भाग जाईल 235ला 5×20 3 शिल्लक राहील 5×7 35. उत्तर येईल अंशामध्ये 47 आणि छेदामध्ये 100. मग 47/100 छेदामध्ये ज्या वेळेला 2 शून्य असतात त्यावेळेला 47 मध्ये उजवीकडून येताना 2 डिजिट सोडायचे आणि दशांश चिन्ह द्यायचं आणि 0. म्हणजे 47/100 म्हणजेच 0.47. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 0.15 हे शतमानात कसे लिहितात. आता 0.15 हे जर आपल्याला अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहायचं असेल तर 15/100 असं आपण लिहितो, कारण 1/10 म्हणजेच 0.1 किंवा 1/100 म्हणजेच 0.01. त्याच पद्धतीनं 15/100 म्हणजेच 0.15. तर ही संख्या दशांश अपूर्णांकातली अंश आणि छेदाच्या स्वरूपात आपण 15/100 लिहू शकतो. मग एखादी संख्या 100 पैकी याचा अर्थ ती टक्केवारी असते. मग 15/100 म्हणजेच काय तर 15%. याचा अर्थ 0.15 हीच संख्या 15% या स्वरूपात आपल्याला लिहिता येते, जे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे 0.6 कंसात 13.06 वजा 7.06 बरोबर 2p. तर 0.6 पहिल्यांदा आहे तसं लिहूया. 13.06 मधून 7.06 जर वजा केले तर 6तून 6 गेले 0, 0तून 0 गेले 0 आणि 13तून 7 गेले 6. 6.00 म्हणजेच 6 बरोबर 2p. 6 गुणिले 0.6 उत्तर 3.6 मिळेल बरोबर 2p. आपल्याला p ची किंमत काढायची, त्यामुळे 2 डाव्या बाजूला घेऊया, छेदात जातील बरोबर p. तर 2 न जर भाग घालवला तर बे के बे, दशांश चिन्ह 16 होतील 2/16. त्यामुळे p ची किंमत येईल 1.8. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 0.49 गुणिले 0.008 गुणिले 90 भागिले 0.056 गुणिले 630. सगळी दशांश चिन्ह घालवून टाकू. अंशामध्ये 49 करू 0.49 च्या ऐवजी, 0.008 च्या ऐवजी 8 करू आणि 90. तर दशांश चिन्ह एकूण किती डिजिट अंशामध्ये पुढे ढकलली आपण बघूया. ही 2 आणि 5. दशांश चिन्ह एकूण 5 डिजिटनं पुढे सरकवलं असेल तर छेदामध्ये सुद्धा तेवढीच डिजिट पुढे सरकवायची. म्हणजे 0.056 च्या ऐवजी फक्त 56 लिहिलं तर 3च डिजिट पुढे गेले. आणि दुसरी संख्या 630 आहे, मग आणखी 2 डिजिट पुढे घालवायला पाहिजेत, पण ते घालवायला आपल्याला जागाच नाही कारण सर्व डिजिट आपण घालून टाकलेत.
मग आता उरलेली जी 2 डिजिट आपल्याला पुढे घालवायची होती त्याच्याऐवजी आपण 2 शून्य घेऊयात 630 वर. ही झाली संख्या. आता हे दोन्ही बरोबर झालं. अंश निश्चित याच्यातली दशांश चिन्ह आपण सगळी काढून टाकली. आता भाग घालूया. या शून्याला शून्य निघून जाईल. 8 एके 8, 8 7 56, 7 एके 7, 7 7 49, 9 9 63 ला भाग जाईल. 9 एके 9, 9 7 63 वर 2 शून्य. अंशात 7 शिल्लक राहील. छेदामध्ये 700. 7 नाही पुन्हा 700 ला भाग जाईल 100चा. मग 1/100 म्हणजेच 0.01, कारण छेदामध्ये 100 आहे म्हणजे एकावर 2 शून्य आहेत, त्यामुळं 1/100 म्हणजेच 0.01. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 3 गुणिले 0.5 भागिले 0.005 बरोबर आहे. मग 3 गुणिले 0.5 भागिले ते छेदात घेऊया 0.005 बरोबर आहे. पहिल्यांदा सर्व डेसिमल काढून टाकूया, म्हणजे छेदामध्ये फक्त 5 लिहू. अंशामध्ये 3 गुणिले छेदामध्ये 0.05 ऐवजी 5 लिहिलं, म्हणजे एकूण 3 डिजिटनं दशांश चिन्ह पुढे घालवलं. मग अंशामध्ये सुद्धा तेवढेच घालवायचे. पण इथं 0.5 म्हणजे एकच डिजिट आहे. उरलेले 2 डिजिट पुढे घालवण्याबद्दल 2 शून्य वाढवूया. आता इथं भाग घालू 5 न. 5 एके 5, 500 ला भाग गेला तर 100. 100 गुणिले 3, 300 बरोबर m. ही m ची किंमत 300, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न 0.04 चा गुणाकार व्यस्त खालीलपैकी कोणता? 0.04 याचा गुणाकार व्यस्त काढायचा म्हणजे 1/0.04. मग इथं छेदामध्ये 0.04 ऐवजी 4 जर लिहिलं तर अंशामध्ये सुद्धा तेवढी डिजिट्स वाढवावे लागतील, पण तिथं अंशामध्ये दशांश अपूर्णांक नसल्यामुळं तेवढेच झिरोज वाढवायचे. कारण 0.04 दशांश चिन्हानंतर 2 डिजिट असल्यामुळं अंशामध्ये आपण 2 शून्य वाढवली. आता 4 न जर 100 ला भाग घालवला तर 25 चा भाग जाईल. 25/1 म्हणजेच 25. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिले. त्यामुळे 0.04 चा गुणाकार व्यस्त असेल 25. पुढचा प्रश्न 0.003 गुणिले 0.03 गुणिले 0.3 गुणिले x बरोबर 0.54. तर x ची किंमत किती? मग आता इथं ह्या ज्या 3 संख्या आहेत त्या सर्व उजव्या बाजूला घेऊया, म्हणजे अंशामध्ये 0.54 आणि ह्या सर्व तिन्ही संख्या गुणाकार स्वरूपात असल्यामुळं जर आपण उजव्या बाजूला घेतल्या तर त्या छेदामध्ये जातील, म्हणजे 0.003 गुणिले 0.03 गुणिले 0.3. छेदामधले सगळी दशांश चिन्ह काढून टाकूया, म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 3 करू. 0.003 मध्ये डेसिमल नंतर 3 डिजिट आहेत. इथं 2, इथं 1, एकूण 6 डिजिट आपण दशांश चिन्ह पुढे घेतले. मग अंशात सुद्धा तेवढेच घ्यायचे, पण अंशामध्ये 0.54 हे 2च डिजिट्स आहेत. उरलेली 4 शून्य वाढवायची. म्हणजे आता बरोबर झाला. आता हे 3 न भाग घालू. 3 न पहिल्यांदा 54 ला भाग घालूया. 18 आणि वर 4 शून्य. पुन्हा 3 न भाग घालू. 3 × 18 पुन्हा 4 शून्य आणि 3 न पुन्हा याला भाग घालू. 3 2 6 वर 4 शून्य. उत्तर येईल 20,000. हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. आणि हा पुढचा प्रश्न 2.04 गुणिले 0.05 बरोबर किती? असा ज्यावेळेला प्रश्न असेल त्यावेळेला दशांश चिन्ह विसरून पहिल्यांदा फक्त या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. 2.04 त्याच्याऐवजी 204 घ्यायचं आणि 0.05 ऐवजी 5 घ्यायचं आणि पहिल्यांदा गुणाकार करून मग दशांश चिन्ह सगळ्यात शेवटी त्याला द्यायचं. मग 204 ला 5 न जर गुणलं तर 5 × 20 हातचे 2, 5 0 0 आणि 2 2, 5 2 10. हे उत्तर आपल्याला मिळालं 1020. आता दशांश चिन्हांचा विचार करायचा. इथं दशांश चिन्हानंतर एकूण 2 डिजिट्स आहेत. दुसऱ्या संख्येमध्ये पण 2 डिजिट आहेत. एकूण झाले 4. हा जो गुणाकार आपल्याला मिळाला आहे त्या गुणाकारामध्ये उजवीकडून येताना 4 डिजिट सोडायचे आणि डेसिमल घ्यायचा, म्हणजे 1 2 3 आणि 4. इथे येईल डेसिमल. हे आपलं उत्तर 0.1020. आता हे जे उत्तर आहे ते चारही पर्यायामध्ये कुठंच दिसत नाही, पण पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला 0.102 दिसते. तर 0.102 म्हणजेच 0.1020, कारण हा जो शेवटचा 0 आहे तो लिहिला काय किंवा नाही लिहिला काय त्याची किंमत काही बदलत नाही. म्हणजे 0.102 म्हणजे 0.1020. याच्या किमतीमध्ये फरक काहीच पडत नाही. आपलं या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2.